दिवाळीसाठी म्हणून तुम्ही घरी फराळ करण्याच्या विचारात असाल, त्यासाठीचं लागणारं तेल भेसळयुक्त नाही ना याची खात्री जरूर करून घ्या. कारण मुंबई आणि ठाण्यात अन्न आणि औषध प्रशासनानं याच संदर्भात मोठी कारवाई केली आहे. दिवाळीचा फराळ करताय, सावधान. तुम्ही खाताय भेसळयुक्त तेल. राज्यात भेसळखोरांचा सुळसुळाट. दिवाळी म्हणजे चमचमीत खुसखुशीत फराळांची रेलचेल. चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळ्या अशा प्रत्येक पदार्थासाठी तेल हवंच. पण तुम्ही वापरत असलेलं तेल हे शुद्ध असेलच असं नाही. कारण शुद्धतेच्या नावाखाली भेसळखोरांनी तेलातही विष कालवायला सुरुवात केली आहे. पॅकिंग केलेले हे तेलाचे डबे पाहिलेत. अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई आणि ठाण्यात मोठी कारवाई करत हे भेसळयुक्त तेल जप्त केलंय. भेसळ माफियांच्या गोडाऊनवर छापे मारत एफडीएनं तब्बल 2 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. धाडी टाकताना प्रामुख्याने अधिकाऱ्यांना काही गोष्टी प्रामुख्याने आढळल्या. त्यामध्ये जिथं रिपॅकिंग केलं जातं त्या ठिकाणी इन हाऊस लॅबोरेटरी आढळलेल्या नाही आहेत आणि खाद्यतेलाचा पॅकिंग करण्यासाठी जुन्या डब्यांचा वापर केल्याचं प्रामुख्याने आढळून आलं. आणि कायदेशीर बाबींचं उल्लंघन झाल्याच्या गोष्टी निदर्शन आल्यामुळे आपण त्या सर्व संशयित अन्न पदार्थांचे सॅम्पल्स घेतलेत आणि उर्वरित साठा जप्त केलेला आहे. हे भेसळयुक्त तेल शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. भेसळयुक्त तेलामुळे शरीरात फॅटचं प्रमाण वाढतं. कोलेस्टेरॉल वाढल्यानं हृदयाचे आजार होऊ शकतात. भेसळयुक्त तेलातील पदार्थांचं अतिसेवन केल्यास कॅन्सर सारखा गंभीर आजारही होऊ शकतो.